आजची ही सकाळ महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न विसरता येणारी आणि मनाला चटका लावून जाणारी ठरली। बारामतीचं ते आभाळ रोजच्या सारखं होतं, पण अचानक आलेल्या एका बातमीनं संपूर्ण राज्याचा काळजाचा ठोका चुकला। कोणालाही कल्पना नव्हती की ज्या नेत्यानं महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक वादळं अंगावर झेलली, तो नेता आज नियतीच्या एका वादळात कायमचा शांत होईल। बारामतीच्या मातीतला ढाण्यावाग दादा म्हणून ओळखले जाणारे अजित पवार आता आपल्यात नाहीयेत ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि पाहता पाहता आनंदाचं वातावरण असलेल्या बारामतीवर दुःखाचा डोंगर कोसळला। सकाळचे साधारण 9:15 वाजले असतील। मुंबईहून निघालेलं ते खासगी विमान बारामतीच्या धावपट्टीच्या अगदी जवळ होतं। खाली कार्यकर्ते दादांच्या स्वागतासाठी सज्ज होते, हातात तुरे घेऊन त्यांची वाट पाहत होते, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। लँडिंगला अवघे काही सेकंद उरले असताना विमानाचा आवाज बदलला आणि काही कळायच्या आत ते विमान धावपट्टी सोडून बाजूच्या शेतात कोसळलं। एका मोठ्या स्फोटासह आगीचा ज्वाळा आकाशात झोजावल्या आणि त्या धुराच्या लोटात महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक वादळ शांत झालं। अपघात नेमका कसा झाला याचं चित्र आता हळूहळू स्पष्ट होतंय। एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या माहितीनुसार विमान लँडिंगच्या स्थितीत होतं, पण अगदी शेवटच्या क्षणी विमानावरचं नियंत्रण सुटलं। तांत्रिक बिघाडामुळे इंजिननं प्रतिसाद देणं बंद केलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे। वैमानिक विमान वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण शेतात आदळताच विमानानं पेट घेतला। विमानाचं इंजिन पूर्णपणे भरलेलं असल्यानं आगीनं रौद्ररूप धारण केलं आणि कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळालीच नाही। मिळालेल्या माहितीनुसार या भीषण अपघातात अजित पवारांसह एकूण 6 जणांचा जागीच मृत्यू झाला। यामध्ये त्यांचे विश्वासू अंगरक्षक, स्वीय सहाय्यक आणि 2 वैमानिकांचा समावेश आहे, ज्यात अजित पवारांनी अख्ख्या महाराष्ट्राचा कारभार आपल्या धाकावर चालवला। त्यांच्यासोबत असलेल्या टीमचा असा अंत होणं हे केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नाही, तर संपूर्ण प्रशासनासाठी एक मोठा धक्का आहे। एका क्षणात सगळं काही संपलं आणि मागे उरला फक्त धुराचा लोट आणि जळालेले अवशेष। बारामतीची निवडणूक आणि अजित पवार यांचं एक वेगळं नातं होतं। आज बारामती तालुक्यात त्यांच्या एकूण 4 मोठ्या सभा होणार होत्या। जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी ते आज बारामतीत येणार होते। कार्यकर्ते सकाळपासूनच सभास्थळी गर्दी करून होते। कोणाला वाटलं होतं की ज्या नेत्याच्या भाषणाची वाट अख्खा महाराष्ट्र पाहतो, त्याचा शेवटचं भाषण आता कधी ऐकायला मिळणार नाही। सभेची तयारी सुरू असतानाच अपघाताची बातमी आली आणि काही वेळातच सभेचं रूपांतर शोक सभेत झालं। या घटनेची भीषणता इतकी मोठी होती की स्थानिक प्रशासनानं आणि आपत्कालीन यंत्रणेनं तातडीने धाव घेऊनही कोणाचेही प्राण वाचवता आले नाहीत। अग्निशमक दलाच्या गाड्या पोहोचेपर्यंत आगीनं विमानाचा कोळसा केला होता। पोलीस प्रशासनानं तातडीने परिसर सील केला आणि तपास यंत्रणा कामाला लागल्या। बघता बघता बारामती विमानतळाच्या बाहेर लोकांची प्रचंड गर्दी जमली। लोकांच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि प्रत्येकाच्या मुखी एकच प्रश्न होता, आमचे दादा खरोखरच सोडून गेले का? महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजितदादा हे व्यक्तिमत्व म्हणजे कामाचा प्रचंड वेग आणि स्पष्ट वक्तेपणा। पहाटेच 5ला उठून कामाला सुरुवात करणारा हा नेता आज असा कायमचा शांत होईल असं कोणालाही वाटलं नव्हतं। राजकारणात किती मतभेद असले तरी अजित पवारांच्या कामाच्या पद्धतीचं कौतुक आणि त्यांचे विरोधकही करायचे। मंत्रालयातील फाईली असो किंवा बारामतीतील विकास कामं, दादांचा शब्द म्हणजे अंतिम असायचा। आज हाच शब्द कायमचाच मूक झाला। या अपघातानंतर दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय वर्तुळात मोठी शोककळा पसरली। राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केलंय। विमान जुनं होतं का? हवामानात काही बिघाड होता का? की तांत्रिक देखभाल व्यवस्थित झाली नव्हती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आता शोधली जात आहेत। पण या चौकशीतून काहीही निष्पन्न झालं तरी महाराष्ट्रानं आपला एक कणखर नेता गमावलाय हे कटू सत्य बदलणार नाही। बारामतीतील परिस्थिती सध्या अत्यंत तणावपूर्ण आणि भावुक आहे। शहरातले सर्व व्यवहार व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद ठेवलात। गावगड्यांच्या राजकारणापासून ते राज्याच्या राजकारणापर्यंत ज्या माणसानं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं, त्या माणसाची अशी एक्झिट सगळ्यांनाच चकित करणारी आहे। दादांच्या जाण्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच नाही, तर संपूर्ण महायुती आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मोठी पोकळी निर्माण झाली। ही पोकळी भरून काढणं येणाऱ्या काळात कोणालाही शक्य होणार नाही। अपघाताच्या ठिकाणचे दृश्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले। विमानाचे सुटे भाग विखुरलेले होते आणि आगीनं सगळं
भस्मसात केलं होतं. स्थानिक शेतकऱ्यांनी सुरुवातीला मदत करण्याचा प्रयत्न केला, पण आगीची तीव्रता इतकी होती की कोणालाही जवळ आत येता आलंच नाही. ज्या बारामतीनं अजित पवारांना मोठं केलं, त्याच बारामतीच्या मातीत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नियतीचा हा खेळ किती क्रूर असू शकतो याचं हे जिवंत उदाहरण आज उभ्या महाराष्ट्रानं अनुभवलंय. अजित पवारांची कामाची स्थिती आणि वेळेचे नियोजन याबद्दल अनेक किस्से सांगितले जातात. आजच्या सभांचे नियोजनही त्यांनी मिनिटात करून दिलं होतं, पण ज्या वेळेचे ते पक्के होते त्याच काळानं आज त्यांच्यावर घाला घातला. सकाळी 9 वाजताची वेळ त्यांच्यासाठी काळ ठरली. ज्यांच्या एका फोन अधिकारी ताळ्यावर असायचे, आज त्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू आहेत. महाराष्ट्राने आपला एक तडफदार प्रशासक आणि लोकनेता गमावला. सध्या घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि विमान वाहतूक तज्ज्ञ दाखल झाले. विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, जेणेकरून अपघाताच्या शेवटच्या क्षणी नक्की काय घडलं होतं हे समजू शकेल. अजित पवार यांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीच्या राजकारणाची समीकरणं पूर्णपणे बदलणार आहेत. पण राजकारणापेक्षा आता कुटुंबाचा आधार गेलाय. शरद पवार यांच्यापासून ते सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारांपर्यंत सर्वांनाच हा धक्का पचवणं कठीण जाणार आहे. ज्या बारामतीनं पवारांना सदैव साथ दिली, त्याच बारामतीच्या भूमीवर हा असा दुर्दैवी प्रसंग यावा, यापेक्षा मोठं दुर्दैव दुसरं काय असू शकतं.